मला आपल्या देशातल्या हिंदूंची आज मनापासून क्यू येते मित्रांनो आणि लाज वाटते. तुम्ही विचार करा की 4 अतिरेकी येतात, नाव विचारतात, ओळख पटवून घेण्यासाठी तुमची पॅन्ट काढतात, तुमचा खतना झालाय का नाही हे बघतात आणि मग तुमच्या डोक्यात गोळी मारून तुम्हाला ठार मारतात. धर्म, जाती, भाषा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या एका खूप मोठ्या छत्रीखाली टिकून राहतात. तो छत्री म्हणजे आपला धर्म, तो छत्री म्हणजे हिंदू हा शब्द. तो हिंदू टिकतो म्हणून हा मराठी टिकतो, हा गुजराती टिकतो, हा बंगाली टिकतो. तो हिंदू टिकतो म्हणून मराठा टिकतो, ब्राह्मण टिकतो, सोनार टिकतो. तो हिंदू टिकला नाही तर त्याच्या खालच्या कुठल्याच मुलांना काहीच अस्तित्व राहत नाही मित्रांनो. सिक्युलरिझमची एक गँग भेटते की अतिरेक्यांचा कोणता धर्म नसतो, मारणाऱ्याचा धर्म असतो आणि मरणाऱ्याचाही धर्म असतो, कारण इथे मरतोच केवळ त्याच्या धर्मामुळे. जेव्हा ते दृश्य काश्मीरमधले मी पाहिले त्या प्रत्येक मृतदेहामध्ये मला माझा भाऊ, मला माझी बहीण दिसत होती. त्या सगळ्या क्रिएटरशी मला लाज वाटते, जे क्रिएटर सगळ्यांच्या नजरेमध्ये चांगलं राहायचं म्हणून जिथं बोलायला पाहिजे तिथे आपला थोबाड शिवून बसतात. आग लावा तुमच्या फेमला, थुकतो तुमच्या फेमवर मी. सगळ्यांच्या नजरेमध्ये चांगलं राहायचं, सगळ्यांच्या नजरेमध्ये आम्ही कसे गुढी गुढी राहू हा